ओम साईराम. चला आता बाबांच्या आशीर्वादाने अध्याय 3 भाग 3 आपण ऐकूया. एकदा दुपारी मशिदीत आरती होऊन मंडळी आपापल्या घरी परत जाण्यास निघाली असताना बाबांच्या मुखातून जी वचनावली निघाली ती ऐका. तुम्ही कुठेही असा, काहीही करा, परंतु एवढे मात्र सदा लक्षात ठेवा की तुमच्या कृतीच्या सविस्तर जशा घडल्या तशा खबरा मला सतत कळत असतात. असा जो माझ्याबद्दलचा अनुभव तुम्हाला येतो तो मी सर्वांच्या अगदी जवळचा, सर्वांच्या हृदयात वास करणारा, सगळीकडे जाऊ शकणारा असून सर्वांचा स्वामी आहे. सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला आत व बाहेर व्यापून मी बाकी उरलो आहे. ही सगळी ईश्वराने पूर्वी करून ठेवलेली योजना आहे आणि त्याचा मुख्य चालक मीच आहे. मी सगळ्या चराचर सृष्टीचा उत्पन्न करता आहे व तिन्ही म्हणजे सत्व, रज व तम गुणांची सारख्या प्रमाणाची अवस्थाही मीच आहे. मीच सर्व इंद्रियांना चालविणारा आहे आणि करता, धरता व संहर्ताही मीच आहे. माझ्याकडे जो लक्ष लावतो त्याला कोणतेही संकट नसते, परंतु ज्याला माझा विसर पडतो त्याला माया चापकाचे फटकारे मारते म्हणजे छळते. श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत अर्जुनाला हेच सांगितले आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अध्याय 18. अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या हृदयात वास करतो आणि आपल्या मायेने यंत्रावर चढविलेल्या बाहुल्यांप्रमाणे सर्व भूतांना फिरवित असतो. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परं शांतिं स्थानं प्राप्यसी शाश्वतम. अध्याय 18. हे भारता, सर्व प्रकारे व प्रेमाने त्याला शरण जा, ज्याच्या कृपेने उत्तम शांती व शाश्वत पद तुला मिळेल. तसेच भूतीम सबाह्याय भयंतरी भरुनी उरलोत सराचरी या विधानासाठी पहा पुरुष सुक्तम मंत्र पहिला. स भूमिम विश्वतो वृत्वा त्यतिष्ठ दशांगुलम. हा पुरुष या जगताला पूर्णपणे व्यापून 10 बोटे उरून राहिला आहे. जे जे काही दिसते ते ते माझेच स्वरूप आहे. लहान किडा, मुंगी, रंक म्हणजे दरिद्री किंवा भूप म्हणजे राजा असो, हे मापता न येणारे स्थावर व जंगम विश्व साईचेच आपले रूप आहे. काय मौजेचा हा इशारा. संत व ईश्वर वेगळे नसतात. विश्वातील चराचरांच्या निपक्षपातीपणे उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो. ज्याला गुरुपदी एक जीव व्हायचे असेल त्याने गुरुच्या गुणांची गीते गावीत अथवा गुरुच्या कथांचे कीर्तन करावे किंवा त्या भक्तीने श्रवण कराव्यात. साधकाने अशा प्रकारे ऐकल्या तर ऐकणारा व ऐकण्याचा विषय यांच्यातील वेगळेपणा वितळून जाईल आणि गाढ चैतन्य प्रकट होऊन साधकाचे मन परमेश्वरात मग्न होईल. संसारात घडून गेले असताना यत्किंचितही प्रयत्न न करता संत कथा जर कानावर नुसत्या पडल्या तरी त्या स्वभावातच कल्याण करतात. मग त्या भक्तिभावाने श्रवण केल्या तर केवढे श्रेय हाताशी येईल याचा आपल्या हिताकरिता श्रोत्यांनी मनात विचार करावा. याने गुरुचरणी प्रेम जळेल आणि क्रमाक्रमाने अतिश्रेष्ठ सुखाची प्राप्ती होईल. आणखी दुसऱ्या कुठल्या निष्ठेची किंवा नेमधर्माची जरूर पडणार नाही आणि मोठे हित साधले जाईल. मनाचा जर असा निश्चय केला तर कथा ऐकण्याचा छंद वाढेल, विषयांचे बंधन सहज सुटेल आणि परमानंद प्रकट होईल. असो, बाबांची मधुर वचनावली ऐकून मी मनात निश्चय केला की येथून पुढे नरसेवा सोडून गुरुची सेवा करीत राहावे. परंतु मनाला हुरहुर लागली की अण्णा चिंचिणेकरांच्या विनंतीला उत्तर देताना बाबा मिळेल मेली त्या नोकरी असे जे म्हणाले त्याचा अनुभव येईल ना. बाबांचा शब्द खाली पडेल असा सहसा कधीच घडणार नाही. नरसेवाचा संबंध जोडला तर जाईल, परंतु मोठे हित काही जोडले जाणार नाही. अण्णांचे विचारणे स्वयंस्फूर्तीचे होते, परंतु माझी ही इच्छा नव्हती असे नाही. ही अनिच्छा किंवा नशिबात असेल ते भोगण्याची इच्छा नव्हती. माझ्याही मनात होते की नोकरी मिळावी आणि संसार निर्वाहाची सोय लागावी. साईबाबा मात्र बोटाने गुळ दाखवित होते आणि औषध पाजित होते. ते औषध गुळाच्या आशेने मी प्यालो आणि सुदैवाने संतुष्ट झालो.
कल्पना नसताना नोकरी लागली आणि मी पैशाच्या लोभाने ती स्वीकारली. नोकरी कायमची नव्हती. आल्या पायाने परत गेली आणि बाबांनी कधीही नाश न पावणारे सुख भोगण्यासाठी मला जागच्या जागी बसविले. हे संपूर्ण स्थावर व जंगम जगत खरोखर भगवंताचे स्वरूप आहे, परंतु भगवंत जगताहुनी पलीकडे असलेला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. ईश्वर जगताहून वेगळा नाही, परंतु जगत ईश्वराहून वेगळे आहे. जगत उत्पन्न झाले तेव्हापासूनच त्यात चेतन व अचेतन वस्तू आहेत आणि त्या सर्वांचा मूळ आधार ईश्वर आहे. ईश्वराची पूजास्थाने 8 प्रकारची आहेत. प्रतिमा, स्थंडिल म्हणजे यज्ञ, होम इत्यादी करिता केलेला मातीचा ओटा, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक, उदक म्हणजे पाणी, द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण व गुरुदेव, अशी ती भिन्न भिन्न प्रकारची आहेत. पण या सर्वांच्या तुलनेत गुरुदेव हे सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण स्वतः पूर्ण ब्रह्म असून देखील सांदीपनी गुरूंचे पाय धरीत असे आणि म्हणत असे, सद्गुरूचे स्मरण केले म्हणजे मी नारायण संतुष्ट होतो. माझ्यापेक्षा सद्गुरूची केलेली स्तुती मला जास्त आवडते. सद्गुरूचे महात्म्य असे श्रेष्ठ व समजण्यास कठीण आहे. गुरुचे भजन ज्याला आवडत नाही तो एक अभागी खरा. जन्म मरणांच्या एरझाऱ्या भोगतो आणि आपल्या हिताचे मातेरे करून घेतो. पुन्हा जन्म व पुन्हा मरण हे सततचे भटकणे तर मागे लागले आहे. म्हणून कथा श्रवण करून आपला उद्धार करून घेऊया. संतांच्या तोंडच्या सहज गोष्टी अविद्येच्या गाठी तोडतील आणि मोठी संकटे पार करून नेणाऱ्या होतील. म्हणून त्या मनात साठवून ठेवूया. वेळ कशी येईल आणि मेळ कसा घालून दिला जाईल कोणास ठाऊक. हा सर्व अल्लाह मियाचा खेळ आहे. प्रेमळ भक्तांनी प्रेक्षक व्हावे. तीव्र बुद्धीचे बळ नसताना साहीसारखा समर्थ गुरु मला लाभला, हे काय सबळ दैवामुळे म्हणायचे? हा देखील त्याचाच खेळ असावा. असो, ग्रंथाचे प्रयोजन सांगितले. मला बाबांनी जे प्रोत्साहन दिले तेही सांगितले. त्या अनुसंधानाने बाबांकडून आपले ब्रह्मपण म्हणजे मीच ब्रह्म आहे याचे आणि आपले पूजन कसे करावे याचे मार्गदर्शन झाले. आता श्रोतेजन, आपण पुढील अध्याय श्रवण कराल, ज्यात समर्थ साईनाथांचे शिर्डीत अवतरण कसे झाले याचे वर्णन केले जाईल. लहान थोर तुम्ही सारे भोळे भाविक भक्त हो, एक क्षण संसाराच्या कटकटी व चिंता बाजूला ठेवून हे साईंचे आगळे चरित्र ऐका. साईबाबा स्वतः जरी निर्विकारी असले तरी ते नटनाटकी अवतारी असल्याने आपल्या मायेच्या कार्याचा मेळ बसवण्यासाठी एखाद्या संसारी माणसाप्रमाणे व्यवहारात वागत असत. ज्याच्या पवित्र चरण कमलांचे समर्थ साई या लहानशा मंत्राने ध्यान केले जाते व जो भक्तांना संसारातून मुक्ती देण्याची सूत्रे हलवीत असतो, त्याच्या कथा पवित्र करणाऱ्या आहेत. सारांश, हे साई चरित्र पवित्र आहे. ते जो वाचील त्याचे तोंड पवित्र होईल, जो ऐकेल त्याचे कान पवित्र होतील आणि अंतःकरणही पवित्र होईल. या कथा प्रेमाने श्रवण केल्या तर भवदुःखांचे हरण होईल. अत्यंत कृपाळू साई प्रसन्न होईल आणि संपूर्ण शुद्ध ज्ञान प्रकट होईल. लय म्हणजे कथा ऐकता ऐकता झोप लागणे. विक्षेप म्हणजे कथेत मन न लागणे. कषाय, कथा ऐकताना तिन्ही गुणांच्या क्षोभांचे मिश्रण होऊन डोळ्यांपुढे ईश्वराचे सगुण किंवा निर्गुण स्वरूप न दिसता निळे पिवळे रंग दिसणे. व रसास्वाद म्हणजे कथेतील स्त्रियांच्या हावभावाचे, नेत्रकटाक्षांचे व शृंगाराचे वर्णन ऐकण्याकडेच लक्ष असणे. हे कथा श्रवणाला नुकसान करणारे आहेत. हे अडथळे दूर करा म्हणजे श्रवण सुखकारक होईल. उद्यापनासहित व्रतवैकल्ये नकोत. शरीराचे शोषण करणारे उपासतापास नकोत किंवा तीर्थयात्रांचे भटकणे नको. केवळ या चरित्राचे श्रवण पुरे. खरे प्रेम असावे, भक्तीचे वर्म जाणावे म्हणजे श्रेष्ठ परमार्थ हातात येईल आणि अशुभ व त्रासदायक अविद्येचा नाश होईल. इतर साधनेचा क्षीण नको. हे साई चरित्रच ऐकूया आणि संचित व क्रियमाण म्हणजेच पुढील जन्मात भोगायला लागणाऱ्या सुख दुःख रूपी फळांचे कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती थोडेही शिल्लक न ठेवूया. कंजूस माणूस कुठल्याही कामधंद्यात गुंतलेला असला तरी जसा त्याच्या चित्तासमोर पुरून ठेवलेल्या धनाचा साठा रात्रंदिवस दिसतो, तसा आपल्या मनात साई दिसला पाहिजे.
सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापनम नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. भक्तगणो, माझ्या हातून जर संस्कृत श्लोकात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. आता आपण 3रा अध्याय इथे पूर्ण करूया. आपण त्याआधी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.